प्रश्न 1. भूमीला तिच्या बाळाचा DNA रिपोर्ट मिळाल्यावर काय भावना झाली आणि ती पुढे काय करते? उत्तर. भूमीच्या हातात जेव्हा DNA रिपोर्ट येतो आणि त्यात स्पष्ट होतं की क्षितिजा ही आकाश आणि भूमीचीच मुलगी आहे, तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटतो. हे केवळ वैज्ञानिक सत्य नव्हतं, तर तिच्या मातृत्वाच्या लढाईचा ठोस पुरावा होता. तिच्या डोळ्यांपुढे तिचं मुलगीपासून दूर राहिलेलं प्रत्येक क्षण उभा राहतो. ती ठरवते की आता कोणतीही अडथळा न बघता ती मुलीला परत मिळवणार. पुढील भागांमध्ये प्रेक्षक पाहतील की भूमी या पुराव्याच्या आधारे कोर्टात जायला सिद्ध होते. पण काय अमोली हा रिपोर्ट बनावट असल्याचा आरोप करणार? हाच मोठा ट्विस्ट येऊ शकतो. प्रश्न 2. प्रीती नर्सचा नवरा ड्रग्ज घेताना पकडल्यानंतर काय रहस्य उलगडलं? उत्तर. गायकवाड सरांनी रंगेहात पकडल्यावर त्याच्या तोंडून निघालेलं एक वाक्य सगळं उलथ करतं. माझं काम फक्त बाळ पोहोचवायचं होतं. खरा मास्टरमाइंड कोणी दुसराच होता. इथूनच कथेत एक जबरदस्त मोड येतो. प्रीती नर्स आणि तिचा नवरा फक्त प्याद होते, पण त्यांच्या मागे आहे एक मोठं षडयंत्र. भूमीला खात्री होते की रागिणी आणि पौर्णिमा या दोघी सगळ्या कटामागे आहेत. पुढे जाऊन प्रेक्षक पाहणार की हे षडयंत्र केवळ बाळासाठी नव्हतं, तर त्यामागे संपत्ती आणि वडिलोपार्जित मालमत्तेचा मोठा डाव आहे. प्रश्न 3. अमोलीने कोर्टाचे पेपर्स तयार करून क्षितिजाला कायदेशीर मुलगी घोषित केल्यावर भूमीची काय प्रतिक्रिया होती? उत्तर. जेव्हा अमोली तिला सांगते की क्षितिजा माझीच कायदेशीर मुलगी आहे, तेव्हा भूमीच्या जिव्हारीच लागतं. ती म्हणते, तू एक आई आहेस, पण मीही एक आई आहे. माझं बाळ माझ्यापासून हिरावून घेणं हे केवळ अन्याय नाही, तर पाप आहे. भूमीचा भावनिक आवेश इतका प्रबळ असतो की प्रेक्षकही डोळे पुसायला लावतात. पुढील भागांमध्ये भूमी कोर्टात ही कागदपत्र खोट सिद्ध करण्यासाठी एका नवीन वकिलाची मदत घेते आणि इथेच येतो सस्पेन्स लॉयर चा एंट्री. प्रश्न 4. रागिणी आणि पौर्णिमा खरंच अमोलीच्या बाजूने आहेत का? उत्तर. प्रेक्षकांना सुरुवातीला वाटतं की रागिणी आणि पौर्णिमा अमोलीला मदत करत आहेत, पण कथा एका अशा टप्प्यावर पोहोचते जिथे एक गुप्त कॅमेरा दाखवतो की या दोघी प्रत्यक्षात अमोलीला वापरत आहेत, केवळ भूमीचं बाळ तिच्यापर्यंत पोहोचू नये म्हणून. या खुलाशामुळे अमोली हादरते, पण प्रश्न उरतो, जेव्हा अमोलीला हे सत्य कळेल तेव्हा ती भूमीच्या बाजूने वळेल का, की हे तिच्या अहंकाराला लागेल आणि ती आणखीनच क्रूर होईल? प्रश्न 5. भूमीने केसांचे सॅम्पल कुठे आणि कसे गोळा केले? याचं महत्त्व काय आहे? उत्तर. भूमीने अगदी हुशारीने क्षितिजा आणि आकाशचे केस साठवले जेव्हा ती क्षितिजाला भेटायला गेली होती. तिने हे इतक्या कौशल्याने केलं की कोणालाही शंका नाही आली. हे केस DNA टेस्टसाठी वापरणं म्हणजे एक आईचं धाडसी पाऊल होतं. यामुळे ती कोर्टात सशक्त पुराव्यासह उभी राहू शकते. पण आता प्रश्न असा की हा रिपोर्ट कोर्टात सादर करताच अमोली कसा पलटवार करणार? प्रश्न 6. गायकवाड सरांचं भूमीच्या लढ्याविषयी काय मत आहे? उत्तर. गायकवाड सर सुरुवातीला निष्पक्ष राहतात, पण जेव्हा ते पाहतात की भूमीने सत्यासाठी काय काय केलं, DNA टेस्टपासून प्रीती नर्सच्या नवऱ्यापर्यंत सर्व गोष्टी शोधून काढल्या, तेव्हा त्यांचा दृष्टिकोन बदलतो. ते म्हणतात, तू फक्त आई नाहीस, तू वाघिणीसारखी लढती आहेस. पुढील भागांमध्ये गायकवाड सर भूमीच्या बाजूने कोर्टात साक्ष देतात, पण त्यांचा विरोधक कोण असतो आणि काय त्या विरोधकाने त्यांना ब्लॅकमेल केलंय? प्रश्न 7. अमोली खरंच क्षितिजावर प्रेम करते का, की तिला दुसरा हेतू आहे? उत्तर. हे एक मन हेलावून टाकणारं सत्य आहे. अमोलीने क्षितिजाला आपलीच मुलगी मानलं, पण प्रेमापेक्षा तिच्या मनात असुरक्षिततेची भावना अधिक आहे. ती भीत असते की जर क्षितिजा भूमीकडे गेली तर ती एकटी पडेल. रागिणी आणि पौर्णिमा या भावनेचा गैरफायदा घेत तिच्या मनात विष ओततात. पुढे प्रेक्षक पाहतील की अमोली एक दिवस क्षितिजासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावते आणि त्या क्षणी तिला कळतं की प्रेम काय असतं. प्रश्न 8. प्रीती नर्सने खोटं सांगितल्यामागचं खरं कारण काय होतं? उत्तर. प्रीती नर्सने जेव्हा सांगितलं की बाळ चुकून गेलं, तेव्हा ती खोटं बोलत होती, पण तिच्या डोळ्यात भीती होती रागिणीच्या धमक्यांची. ती सांगते की जर मी खरं सांगितलं असतं तर माझ्या नवऱ्याचा आणि माझा जीव गेला असता. प्रीतीची कहाणी इथूनच भावनिक होते, कारण ती सुद्धा एका गरीब बाईसारखी वापरण्यात आलेली असते. पण प्रश्न आहे, प्रीती खरंच फक्त एक बळी होती का, की तिने पैसे घेतले होते? प्रश्न 9. भूमीला कोर्टात मोठा धक्का कोण देतो? उत्तर. कोर्टाच्या पहिल्याच दिवशी जेव्हा भूमी आपला DNA रिपोर्ट सादर करणार असते, तेव्हा तिला समजतं की तिचा वकील कोर्टात हजरच नाही.
काय झालं, त्याला रागिणीने विकत घेतलेलं असतं. हा धक्का भूमीला हादरवतो, पण ती माघार घेत नाही. तिथेच उभं राहून ती न्यायाधीशांजवळ विनंती करते की तिला स्वतःसाठी वकील शोधायची परवानगी द्यावी. आणि इथेच येतो एक नवीन पात्र, आदित्य, एक तडफदार वकील जो फक्त सत्यासाठी लढतो. प्रश्न 10. अमोली कोर्टात काय नवीन साक्ष सादर करते? उत्तर: अमोली कोर्टात एक फोटो सादर करते ज्यात असं दाखवलं जातं की क्षितिजा तिच्याबरोबर लहानपणापासून होती. पण भूमी लगेच लक्षात आणून देते की तो फोटो फोटोशॉप केलेला आहे आणि ती त्याचा तांत्रिक अहवाल सादर करते. ह्या वादातून कोर्टात प्रचंड टेन्शन निर्माण होतं. कोर्टाची कारवाई एका दिवसासाठी थांबते आणि प्रेक्षकांना राहवत नाही, उद्याच्या भागात काय घडणार. प्रश्न 11. क्षितिजाच्या DNA रिपोर्ट नंतर अमोलीचं मन बदलेल का? उत्तर: 11. आता तर धक्का बसणं स्वाभाविक आहे, कारण DNA रिपोर्ट हा वैज्ञानिक पुरावा आहे आणि त्यात स्पष्ट झालंय की क्षितिजा ही भूमी आणि आकाशाचीच मुलगी आहे. पण अमोलीचा अहंकार एवढा मजबूत आहे की ती मनातून ही गोष्ट स्वीकारायला तयारच नाहीये. तिला वाटतंय की भूमीने तिला फसवण्यासाठी काहीतरी खोटं पुरावा तयार केला आहे. तिच्या डोक्यावर अजूनही पौर्णिमा आणि रागिणीचा प्रभाव आहे. त्या दोघी तिच्या कानात सतत विष ओकत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांनो, पुढच्या भागात हे पाहायला मिळेल की अमोली कोर्टात जाऊन DNA टेस्टचे रिपोर्ट खोटे असल्याचं सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल. पण भूमीही आता गप्प बसणारी नाही. तिच्याकडे सखोल पुरावे आणि व्हिडिओ फुटेज असणार आहे. खरं पाहायचं झालं तर ही आता आई विरुद्ध आई ची थरारक लढत बनली आहे. प्रश्न 12. गायकवाड सरांनी खरंच प्रीती नर्सचा नवरा रंगेहात पकडला का? उत्तर: 12. हो प्रेक्षकांनो, एक भन्नाट सीन होता तो. ड्रग्जच्या अड्ड्यावर गायकवाड सरांनी सिव्हिल ड्रेसमध्ये टीमसोबत जाऊन तिथे हिडीसारखी तयारी केली होती. प्रीती नर्सचा नवरा जेव्हा हातात इंजेक्शन घेऊन नशेच्या दुनियेत बुडालेला असतो, तेव्हा अचानक गायकवाड सर त्याच्या समोर प्रकट होतात आणि म्हणतात, आता कुठे जाणार, पळता का? आणि तेथून सुरू होतो एक धावपळीचा सीन. प्रेक्षकांनी अक्षरशः हातावर हात ठेवून स्क्रीनकडे बघितलं होतं. पकडल्यावर त्याने जे सांगितलं, त्याने तर हल्ला केला सगळ्यांच्या मनावर. त्याने कबूल केलं की त्याने भूमीचं बाळ विकायला घेतलं होतं आणि यामागे अजूनही एक मोठं मास्टरमाइंड आहे. आता पुढचं पाऊल म्हणजे तो मास्टरमाइंड नक्की कोण? रागिणी, संत की अजून कुणी? प्रश्न 13. रागिणी आणि पौर्णिमा अमोलीस मदत करतायत की तिचा वापर करतायत? उत्तर: 13. हेच तर खरी गेम आहे प्रेक्षकांनो. वरवर पाहता रागिणी आणि पौर्णिमा अमोलीच्या बाजूला आहेत, पण खरं तर त्या दोघींनाही अमोलीचा मुलावर असलेला हक्कच वापरून घ्यायचा आहे. त्यांना भूमीचा संपूर्ण सत्यानाश करायचा आहे. अमोली फक्त एक प्यादा आहे त्यांच्या खेळात. त्यांना माहित आहे की जर अमोली भावनिक झाली तर ती कोणत्याही थराला जाऊ शकते आणि त्यातच त्यांना हवंच आहे. त्यामुळे पुढच्या भागात ही गोष्ट स्पष्ट होईल की रागिणी आणि पौर्णिमा एक गुप्त डाव टाकणार आहेत. अमोली आणि भूमी दोघींना एकमेकांविरुद्ध भिडवून स्वतःचा फायदा करून घेणार. प्रश्न 14. भूमी आकाशला DNA रिपोर्ट बद्दल का सांगत नाहीये? उत्तर: 14. प्रेक्षकांनो, ही गोष्ट खूप भावनिक आहे. भूमीला आकाशवर अजूनही विश्वास आहे, पण तिला भीती वाटते की जर तिने आकाशला लगेच सगळं सांगितलं तर तो उत्स्फूर्तपणे काही निर्णय घेईल आणि त्यामुळे केस खराब होईल. भूमी खूप डोके वापरते. ती आधी कायदेशीर आणि ठोस पुरावे गोळा करून सगळ्यांसमोर सत्य आणायचं ठरवते. ती आता केवळ आई नाही तर एक योद्धा बनली आहे. याचा परिणाम पुढे असा होऊ शकतो की आकाश भूमीवर रागवेल की एवढं मोठं सत्य तिने लपवून ठेवलं. पण जेव्हा तो तिच्या निर्णयामागचं कारण जाणून घेईल तेव्हा त्यांच्या नात्याला एक नवीन उंची मिळेल. प्रश्न 15. प्रीती नर्सने सत्य सांगितल्यावर तिचा जीव धोक्यात येईल का? उत्तर: 15. हो. हे स्पष्ट आहे की प्रीती नर्सने जर सत्य सांगितलं तर ती ज्या लोकांच्या सांगण्यावरून हे सगळं करत होती ते तिला गप्प करण्याचा प्रयत्न करतील. रागिणीने आधीच तिला धमकी दिली आहे की जर तू माझं नाव घेतलंस तर तुझ्या आणि तुझ्या नवऱ्याच्या आयुष्यात अंधारच अंधार होईल. त्यामुळे प्रीती नर्सला आता प्रोटेक्शनची गरज आहे. गायकवाड सर ही जबाबदारी घेतील की तिच्या साक्षीने कोर्टात भूमीची बाजू बळकट होईल. प्रश्न 16. पारितोषची खरी भूमिका काय आहे? उत्तर: 16. पारितोष वरवर साधा आणि अमोलीप्रेमी दिसतो, पण त्याचा भूतकाळ अजून पूर्ण समोर आलेला नाहीये. त्याच्या काही हलक्याशा प्रतिक्रियांनी दर्शकांच्या मनात संशय निर्माण झालाय. काही जण म्हणतात की तो या सगळ्या कटाचा भाग आहे आणि अमोलीला भावनिक बनवून तिच्या हातून काही चुकीचे निर्णय करून घेतोय. काही जण असा अंदाज बांधतात की त्याने DNA रिपोर्ट बदलले असतील.
पण आता जेव्हा भूमीने खऱ्या रिपोर्टसह प्रीती नर्सला उघड केलं, तेव्हा पारितोषाचं खरं रूप कसं असेल हे पाहणं खूपच रोचक ठरेल. प्रश्न 17. भूमी क्षितिजाला परत घेईल का, की पुन्हा काहीतरी अडथळा येणार? उत्तर 17. प्रेक्षकांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, या मालिकेत काहीही सरळ होत नाही. भूमीने क्षितिजासाठी लढाई सुरू केलीये खरी, पण अजून तिच्यासमोर बरेच अडथळे येणार आहेत. कोर्ट केस सुरू झाल्यावर रागिणी आणि पौर्णिमा त्यात खोटं बोलणारे साक्षीदार उभे करणार, नकली पेपर्स सादर करणार. त्यातच अमोली जर मानसिकदृष्ट्या अस्थिर झाली तर कोर्ट तिच्याकडे सहानुभूतीने पाहेल. त्यामुळे भूमीची लढाई अजून संपलेली नाही, ती आता सुरू झालेली आहे. प्रश्न 18. आकाशचं भूमिका कधी ठाम होणार? उत्तर 18. आकाश सध्या दुहेरी मनस्थितीत आहे. त्याला भूमीवर प्रेम आहे, पण त्याच्यावर घरचा दबाव आहे. त्याला कुणावर विश्वास ठेवायचा हेच कळत नाहीये. पण प्रेक्षकांनो, लवकरच असा एक सीन येईल जिथे आकाश स्वतः क्षितिजाला वाचवण्यासाठी धोका पत्करेल. त्यावेळी त्याला स्वतःचं बापपण सिद्ध करावं लागेल, आणि त्यावेळी त्याची भूमिका एकदम स्पष्ट होईल की तो भूमीच्याच बाजूने आहे. प्रश्न 19. कोणता कॅरेक्टर खऱ्या अर्थाने मास्टर माइंड आहे? उत्तर 19. खरं तर रागिणी आणि पौर्णिमा या दोघींचा कट हाच सगळ्या कथानकाचा मूळ आहे. पण रागिणीचं बोलणं, तिची योजना आणि प्रत्येक गोष्ट टोकाला नेण्याची वृत्ती पाहता तीच खऱ्या अर्थाने मास्टर माइंड आहे. ही अमोली, प्रीती, संत, अगदी अड्ड्यावरचे ड्रग्स डीलर्स सुद्धा कंट्रोल करते. पुढच्या भागात असा खुलासा होऊ शकतो की या सगळ्या कटांमागे तिला कोणाचं तरी मोठं संरक्षण आहे, कदाचित एक राजकीय नेता किंवा हॉस्पिटलचा डायरेक्टर. प्रश्न 20. मालिकेचा पुढचा भाग काय सूचित करतो? उत्तर 20. पुढचा भाग ही एक मोठी लढाई असणार आहे, एक आईची, एक स्त्रीची, एक प्रेमिकेची आणि एक सच्च्या माणसाची. भूमी कायदेशीर पद्धतीने लढेल, पण तिला सामाजिक आणि भावनिक सपोर्ट लागेल. प्रीती नर्सला कोर्टात साक्ष द्यावी लागेल, पण त्याआधी तिला वाचवणं हेच भूमीचं ध्येय असेल. रागिणी आता एक शेवटचा वार करणार भूमीला कायमचं संपवण्याचा. पण भूमी जिंकणार का, की त्याच्या वाटेत आणखी एक ट्रॅजेडी येणार? हे पाहणं प्रेक्षकांनो अत्यंत रंजक आणि थरारक ठरेल.